हा 7 खराची सलामी दिलाय। पब्लिक जा रहे मचाने के लिए अपनी सब पब्लिक है बच्ची इधर मजबूत। कृष्ण कन्हैया लाल की। पब्लिक आज जा रहा वंडी फोड़ने भाई, सब पब्लिक को लेके आज की बीसी मारी है, सब पब्लिक अपनी इधर। मनापासून कौतुक करतो। पालघर जिल्हा आपला नवीन बनला, तिथे बघितलं कळेजर उत्सव साजरा केला आणि मला वाटतं की सर्वात दही गौसरमधली जुनी दहीहंडी आपण इकडे बघत आहात। मागील 14 वर्षांपासून आपण उत्सव साजरा करतो। सब पब्लिक जा रही है उधर, माणसं झालं पाहिजे। दहीहंडी उत्सव साजरा केला असे दमदार माणसं, खंडे पे खड़ा करेंगे, ऊपर लेके जाएंगे, उसको ऊपर लेके चलेंगे तो ऐसे बलवान भीम आपको मिलेंगे। साहेब मोठा दिवस या बोईसर भागामध्ये बघितला जातो तो म्हणजे दहीहंडी उत्सव साजरा करतोय आपण। आदरणीय प्रतिष्ठानचे सर्व आपले पदाधिकारी इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि आपल्या समोर उभं राहून घ्यायचंय, समोर यायचंय, सर्वांनी एकत्र पुढे यायचंय, संघटन मध्ये राहायचंय। जे पण आलेले पथक आहेत तिकडनं, आणखीन पण पथक आलेले आहेत दिसतात मला समोर, समोर उभे राहायचंय। आपण वेळ ज्या पद्धतीने दिलेली आहे 5 वाजताची, त्या 5 वाजताच्या वेळेमध्ये आपण दहीकालाच हा जो उत्सव आहे त्याचा आपण शुभारंभ करणार आहेत। या ठिकाणी आमचे मित्र तसेच या पालघर जिल्ह्याचे झी टीव्हीचे संपादक एपीबी माझा एकदम असे 5 ते 7 मिनिटांमध्ये असे 6 थर मुलं लावतात इझी। म्हणजे हे पाहून अतिशय आनंद होतो की हे मुलं आपले आता खरोखरच चांगल्या पद्धतीने सराव करतात गेले 1 महिन्यापासून आणि कुठलीही इजा न करता स्वतःचं प्रिकॉशन घेऊन। आणि दहीकाला इकडे आता बोईसर भागामध्ये 5 दहीकाला आहेत, सर्व पक्षांनी इकडे आयोजित केलेले आहेत। परंतु सर्वात प्रथम आपण या बोईसर शहरामध्ये या मुलांना प्रकाश ज्योतात आणण्याचं किंवा त्यांना या खेळामध्ये सहभाग करण्याचं काम आपल्या शिवसम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सर्व टीमच्या माध्यमातून आपण वारंवार केले। कोरोनाचा काळ आपला खूप कठीण गेला, त्याच्यानंतर आपले सणवार आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करता आले नव्हते। मात्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आणि पूर्ण काय ठरणार बघायला पहिलाच प्रयत्न।
भगदार शाल आणि पुष्प घेऊन सन्मान घे. हे सर्व आमच्या त्याच्यापैकी त्याचा खूप मोठा आभार. धन्यवाद, अनेक अनेक धन्यवाद सर्व. शिवरायाचे मावळे कसे असावे हे पालघरचे मावळे तुम्हाला बघायला मिळत आहेत. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. तुमचं बॅलन्स चांगला असायला पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचं संतुलन, शारीरिक संतुलन चांगलं असायला पाहिजे. आणि मग शिड्यावर शिडी उभी करताना एक मंदोरा बघायला मिळतोय आणि त्याच मंदोराला म्हणतो आपण दहीहंडीचा मंदोरा कसा बघायला मिळतोय. अतिशय सुसज्ज असं प्लॅनिंग. मागील ह्या गोविंद पथकाने 42 दिवस प्रॅक्टिस केलाय. 42 दिवस रात्री 10 नंतर सराव करतात. पालघरचा हा गोविंद पथक आपण बघत आहात. यावर्षी पहिल्यांदा हा गोविंद पथक आपल्या भागात आलाय. रॉयल वेवूर हा देखील येईल. हो प्रतिम, सुंदर प्रयत्न करताना बघत आहात. आमचे निरीक्षक बघत आहात किती थोर आहेत आपल्याला सांगतील. आणि 6 थरांची सलामी यशस्वीरित्या पार पडतोय हा पालघरचा गोविंद पथक. जोरदार टाळ्या असायला पाहिजे, जोरदार टाळ्या होना चाहिए. पहिले ही ऑपरेटर आहे ना रस्सीचा, त्याचं कौतुक करायला पाहिजे. किती सुंदर पद्धतीने स्लोवर पद्धतीचा प्रयत्न यशस्वी केलाय. 6 थरांची सलामी दिलाय पालघर गोविंद पथकाने. सत्यजित त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे ना, मोबाईल नंबर? क्या बोलते भाई? करो, हाथ दुख रहे भाई. यूट्यूब पे देख रहे ना अपना वीडियो. पालघरचा रिक्षावाला. आहा, 7 थराची सलामी दिलाय.
बिरसा मुंडा आइए बहन बैठिए आप, इसके बाद नाचिए, थोड़ा बैठे रहे उनको। कौन सा गाना पे डांस करने वाले बताएं डीजे को। बाय बाय करून निघूया आता। क्या हुआ भाई, नहीं दे पाए क्या? स्वागत करायचं आहे। आणि सुत रामोशी या ठिकाणी उपस्थित आहेत। रामोशी प्लीज। लोकांचं स्वागत होता है। थैंक यू, धन्यवाद। गोविंदा पथक पालघर हे इथे चढाई करताना आपल्याला दिसत आहेत। अगदी शिस्तबद्ध आणि एकाग्रतेने ते जात आहेत वरती। इतर सगळेजण साथ देत आहेत। आपण सगळ्यांनी पाहत आहात की बालगोपाळ हा अगदी वरती गेलेलाच आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करूया आणि अभिनंदन करूया। 6 थरची सलामी त्यांनी दिलेली आहे। डीजे